चला मॅचला सुरुवात आपण करूयात आणि इथे मात्र लिमिटेड षटकांची मॅच 3 षटकांची मॅच आहे. त्या अनुषंगाने इथून मात्र 3 षटकामध्ये कमीत कमी 30+ धावा धावफलकावरती जोडाव्या लागतील. या गोष्टीशी देखील नक्कीच सन्मान्य बाळकृष्णजी गोतारणे साहेबांचे देखील आगमन झालं. वेलकम. आपलं देखील धर्मवीर चषकाच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आज देखील अनेक मान्यवर आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहेत आणि आमच्या सर्व मान्यवरांचा आम्ही उद्या सन्मान करणार आहोत, कारण की उद्या अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा आणि उद्या देखील आपण सर्वांनी उपस्थित राहून या स्पर्धेचा आनंद घ्यावा हीच अपेक्षा करेन. सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये सुनील, त्याच्या सोबतीनं कपिल आणि या गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल गणेश. एक धाडसी निर्णय मी तर म्हणेन दाबार संघाने घेतलाय. पाहूया इथे धावा चेस होतील का नंतरच्या इनिंग मधील, कारण की आपण पाहिलं तर अशा फार गोष्टी कमी आहेत की अंतिम मॅच मध्ये आपण बॅटिंग घेतो, परंतु इथे हा धाडसी निर्णय. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघांना देऊयात आपण खूप साऱ्या शुभेच्छा. जो संघ जिंकेल तो संघ इथून मात्र थेट सुपर संडे मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू स्विची तो क्षेत्ररक्षक होते, बीट झालेत आणि इथे मात्र फील्ड फास्ट चेंडू फॉरवर्ड होतोय सीमारेषा पार. पहिला चेंडूवरती दमदार स्ट्रोक, चौकार. येस, कुंदे स्पोर्ट्स कुंदे संघ आजच्या दिवसातील क्वालिफायची मॅच खेळतोय आणि जर इथून कुंदे संघ जर क्वालिफाय झाला तर वडवली गावचे नक्कीच उद्योजक सन्मान्य जयेशजी पाटील साहेब आणि त्याचबरोबरीनं सन्मान्य नरेशजी पाटील साहेबांच्या वतीनं संपूर्ण संघाला जर्सी स्पॉन्सर केली जाईल. पाहूया नक्कीच इथे मात्र हा कारनामा होईल का. प्रति षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे दिनेशजी भोईर यांच्याकडून आणि चौकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. सलगचा हा दुसरा बॅक टू बॅक चौकार. दाखवली जाते कुंदे स्पोर्ट्स कुंदे या संघाच्या वतीनं. या वर्षातील नक्कीच सुरुवात झाली आहे हंगामाची आणि इथून जर क्वालिफाय झाला कुंदे स्पोर्ट्स कुंदे संघ तर नक्कीच एक ट्रॉफी या वर्षाचे पहिलं करंडक त्यांच्या गावाकडे जाईल आणि दाबार संघाचं देखील आय थिंक सो सेम समीकरण असेल, त्यांच्याकडे देखील एक करंडक जाईल. हो, इथे फटका दमदार आहे, पाहावं लागेल. चौकार हॅट्रिक साठी कॅश प्राइज होता आणि बॅक टू बॅक 3 चौकार. इथे मात्र पहिल्या षटकामध्ये फलंदाज सुनीलच्या बॅट मधून दमदार स्ट्रोक, सलगचा तिसरा चौकार. ते 500 रुपयाचा कॅश प्राइज होतं सलगच्या 3 चौकारांसाठी. सन्मान्य दिनेशजी भोईर साहेबांच्या वतीनं कॅश प्राइज जमा झालेला आणि इथे मात्र फुलातून सुरुवात केल्या सुनीलनं आणि आता मात्र इथून कमबॅक करावा लागेल दाबार संघाला. ज्या पद्धतीची या ठिकाणी फटकेबाजी होतोय, धावा जर 40+ गेल्या तर कुठेतरी नक्कीच नंतर चेस करताना महागडं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. ओ, आणखी एक सलगचा चौथा चौकार येतोय. 4 चेंडूवरती 4 चौकार मारलेत फलंदाज सुनीलच्या बॅट मधून दमदार चौकार. येस, 4 चौकार. डीजे मास्टर थोडस लक्ष आपण देखील द्या. ओ, आणखी एक, क्या बात आहे. सलगचा 5वा चौकार. फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. फलंदाज सुनीलसाठी 5वा दमदार स्ट्रोक, चौकार. आमच्यापर्यंत माहिती पोहोचते की या आधी सुनीलने 6 चेंडूवरती 6 चौकार मारलेत, 5 तर मारलेत आणि जर इथून केएसके कुंदे स्पोर्ट्स कुंदे क्वालिफाय झाला
तर ऋतिक पाटील यांच्याकडून देखील जर्सी असेल आणि मयूर ट्रान्सपोर्ट यांच्याकडून देखील जर्सी आहे आणि नक्कीच वडवली गावचे उद्योजक यांच्याकडून देखील आपण जर्सी हो 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 कमालीची फटकेबाजी अफलातून कामगिरी क्वालिफायच्या मॅच मध्ये अशा पद्धतीचा नेत्रदीपक कामगिरी केल्या 6 चेंडू मध्ये 6 चौकार दमदार कामगिरी फलंदाज सुनील ऑन दी फायर सलगचा 6वा चौकार सलगच्या 6 चौकारांसाठी नरेश पाटील यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज सन्माननीय महेशजी आगिवळे साहेबांच्या वतीने देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज कुंड्याचे समाजसेवक आहेत त्याचबरोबर सन्माननीय दिनेशजी भोईर यांच्याकडून देखील पुन्हा 500 रुपये आले आहेत अर्थातच या ठिकाणी बक्षिसांचा वर्षा झालाय ज्यांनी बक्षीस लावलेत आपण लगेचच जमा करा जेणेकरून लगेचच आपण त्यांना देऊयात परंतु सध्याच्या घडीला मॅच एकदम या ठिकाणी रंगात आली आहे कारण की 6 चेंडू मध्ये 6 चौकार आणि कमालीचं प्रदर्शन 24 धावा धाव फलकावरती अजूनही वेल गेली नाहीये संधीचं सोनं इथे मात्र करावं लागेल गोलंदाजी ट्रॅक वरती शर्यत आले 3 षटकांची मॅच आहे त्या अनुषंगाने इथे मात्र कमबॅक करावं लागेल दाबार संघाला देखील आणि इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावं लागेल कॅश प्राइज जमा होत आहेत 500 वर 500 500 वर 500 लागतायत कारण की इथे मात्र सामना देखील तसाच या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळतोय ज्या पद्धतीची कामगिरी राहिली आहे शरद गोलंदाजी ट्रॅक वरती कमबॅक करेल का समोर आता मात्र ऍज अ बॅटर कपिल आहे कपिल स्ट्राईक देईल का आता मात्र आक्रमण करेल याकडे देखील सर्वांचं लक्ष लागले आहे सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल किंवा एकतर इथे मात्र तुफानी फटकेबाजी करावी लागेल ओ वरवा बॅटने ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनला क्षेत्ररक्षक आहे तो नशिबाची साथ दाबाड संघाला आणि तत्पूर्वी या 2 धावा धाव फलकावरती 2 धावेच्या मधून धाव संख्या धाव फलकावरती 26 ऑन दी बोर्ड 26 धावा धाव फलकावरती नरेशजी पाटील साहेबांनी देखील 500 रुपये जमा केलेले आहेत दिनेशजी भोईर यांच्याकडून देखील चौकार हॅट्रिक साठी 500 होते 2 चौकार हॅट्रिक झाले त्या अनुषंगाने 1000 त्यांनी देखील जमा केले चला आपण कॅशचं कॅल्क्युलेशन नंतर करूयात परंतु सध्याच्या घडीला मॅच रोमांचक आपण पाहतोय हो शॉर्ट ऑन पोल पोल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल डिलाइटफुल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आक्रमण पाहायला मिळतोय दमदार स्ट्रोक धर्मवीर षटकार दाबाड संघाचे 12th मॅन थोडेसे निराश आहेत कारण की मी आधीच म्हटलं होतं टॉस जिंकल्यानंतर मात्र फलंदाजी घेणं गरजेचं होतं ज्यावेळेस अशा अचूक मुवमेंटला आपण मॅचेस खेळतो अंतिम मॅचेस त्यावेळेस मात्र चेसिंग करताना प्रेशर असतो आणि सलामीची जर पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग असेल तर नक्कीच दिलखुलास फटकेबाजी नेहमीच बॅटर करतात आणि तशीच बॅटिंग आता मात्र दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळते सुनील आणि कपिल ओ फुल टॉस चेंडू आहे आडव्या बॅटने ऑन साइडला डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र विकेट घेतला आणि त्या अनुषंगाने OUT फलंदाज असेल बाद चला पंचांचा निर्णय अंतिम असेल इथे कुठलाही रिव्ह्यू नाहीये जर पंचांना हवा असेल तरच तो आपण घेऊ शकतो परंतु इथे मात्र पंचांनी बाद घोषित केला फलंदाज बाद चांगली कामगिरी सुरू परंतु जी फटकेबाजी सुरू होती ती फटकेबाजी आता मात्र शांत करतील का गोलंदाज शरदला आपल्याला पाहायला मिळेल कारण की पहिल्या चेंडूवरती 2 दुसऱ्या चेंडूवरती षटकार त्याच्यानंतर विकेट जरूर घेतली परंतु कमबॅक होईल का हे देखील पाहणं गरजेचं असेल आतापर्यंत अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे त्या षटकातील धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 32 धावात अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आक्रमकता दाखवले नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये ऋतिक पाटील कुंदे स्पोर्ट्स कुंदे संघ जिंकला तर जर्सी त्यांच्याकडून देखील दिली जाईल ओ इथे मात्र बॅक ऑफ द चेंडूला पिच केलं होतं हलक्या हाताला चेंडूला इथे हाताला आणि दुसऱ्या चेंडूवरती सलगचा हा
दुसरा विकेट. फलंदाज ऋतिक पाटील शून्यावरती बाद. कमालीचं प्रदर्शन सुरू आहे. दाभाड संघ देखील सांगतोय की आम्ही देखील इतक्यात हार मानणार नाहीये, कारण की धावांचा पाठलेख करण्याची क्षमता आमच्याकडे देखील आहे. परंतु सध्याच्या घडीला शरदने 2 चेंडूवरती 2 विकेट्स घेतलेत. तिसरा विकेट येईल का? परंतु तिसऱ्या विकेटसाठी सध्या तरी बक्षीस नाहीये. परंतु इथे सामना जिंकायचा असेल तर कमालीचं प्रदर्शन करावं लागेल. नवीन बॅटर मध्ये आतमध्ये विनोद. विनोद साठी हा चेंडू बॅक टू द हँड. इथे मात्र चेंडूला पिच केलं त्याच्यावरती दमदार स्ट्रोक, षटकार. आमचे प्रेक्षक झेल घेण्यासाठी गेले होते. प्रेक्षकांसाठी ऐवा जेलसाठी आता बक्षीस आहे का? आय थिंक सध्या तरी नाहीये. यस, 200 रुपयाचा कॅश प्राइज. जर तिथे जर लागलं असतं तर कदाचित 200चे 1000 गेले असते. तर जेल गेल्यासाठी थोडस आपण देखील आजूबाजूला बघा, नाही तर अन्यथा इंजुरी होऊ शकते. काही हरकत नाही. आनंद तुम्ही देखील घेतात आणि तुमचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आमचे सर्व मान्यवर इथे बक्षिसांचा वर्षाव करतात. सर्वांचं पुनश्च एकदा धर्मवीर चषकाच्या वतीनं मनपूर्वक सहर्षिक स्वागत असेल. आता मात्र षटकाराच्या वतीनं धावसंख्या धावफलकावरती 38 धावा धावफलकावरती. आणखी एक स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. इथे मात्र लॉंग ऑफला क्लिअर करत असताना बॅक टू बॅक 2 in a row. So beautiful, so elegant. ज्यावेळेस आमचा एंड होईल त्याच्यानंतर तुम्ही गाणं वाजवा, कारण की ज्यावेळेस तुम्ही गाणं वाजवता आमचे ऑपरेटर तुमचा आवाज स्किप करता. मनोरंजनासाठी क्रीडांगणावरती जेवढे प्रेक्षक आहेत त्याच्या अधिक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह या घर बसल्या मॅचचा आनंद घेतात. त्या सर्वांचं पुन्हा एकदा आपण सहर्षार्थिक स्वागत करूयात. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल अत्यंत वेगाने 44 धावा. चला बॉल द्यायचा आहे. 44 धावा धावफलकावरती. चला 44 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या षटकामध्ये 24, आता 20 आणि आता मात्र अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कमालीची फटकेबाजी राहिली आहे दाभाड संघाला. इथे मात्र धावा रोखाव्या लागतील. विनोदने देखील आल्या 2 चेंडूवरती 2 षटकार मारलेत. षटकारांच्या हॅट्रिक साठी देखील कॅश प्राइज आहे 500 रुपयाचा. नक्कीच अंतिम षटकामध्ये ज्यावेळेस विनोद स्ट्राईकला येतील, जर पहिल्या चेंडूवरती षटकार मारला तर त्याच्यासाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज सन्माननीय दिनेशजी भोईर साहेबांच्या वतीने दिलं जाईल. परंतु सध्या दाभाड संघाला कमबॅक करावा लागेल. अचूक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करावी लागेल. ज्या धावा बुलेट ट्रेनच्या स्वरूपाने वेगाने पुढे जात चालल्यात त्या धावांना इथे मात्र रोखावं लागेल. आणि आता मात्र अनिलला आपण पाहतोय अंतिम 6 चेंडूंसाठी स्ट्राईक एंडला त्याच्या समोर आपल्याला पाहायला मिळेल ऍज अ बॅटर सुनील, ज्याच्या बॅटमधून 6 चेंडूवरती 6 चौकार आहेत. 6 चौकार आहेत. त्याच्यानंतर स्ट्राईक मिळाला. संघ थोडस वेळेच्या बाबतीत सहकार्य करा, अन्यथा नेक्स्ट इनिंग मध्ये तुम्हाला आता मात्र नक्की संघर्ष करावा लागेल. मी याआधी टॉसच्या वेळी देखील सूचना दिल्या होत्या, कारण की ड्यू फॅक्टर लवकर होईल. इथे मात्र नक्कीच वातावरण दमट होईल आणि तदनंतर आपल्याला बॉल जाणार नाहीये. चेंडू सोडून दिला, लेग स्टिक सोडली. पंच आमच्याकडे वळतील आणि आता मात्र ही ऍक्शन आपण पाहू शकता. पंच या ठिकाणी मात्र ठाकरे ब्रँड आपण ज्यांना म्हणतो त्यांच्या वतीनं क्या बात आहे. सध्या बक्षीस नाहीये तुमच्यावरती, काय हरकत नाही, परंतु ही आमची शेवटची ओव्हर असेल तर थोडस मनोरंजन आपण देखील करा. फटका दमदार स्लॉट मध्ये चेंडू आणि त्याला पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. चेंडू फॉरवर होते. 1 बॉल सोड लाईन, सीमारेषा पार, स्क्वेअर लेग बॉल लाईनच्या बाहेर. धमाकेदार स्ट्रोक, दणदणीत खणखणीत चौकार.
करावं लागेल. चौकारांनी या ठिकाणी मात्र डील करतोय मधाशात मध्ये. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 49 धावा. क्या बात आहे, कमालीची फटकेबाजी राहिली कुंदे स्पोर्ट्स कुंदेची. फुलटॉस त्याच्यावरती देखील हा 8वा चौकार आहे की शेतकरी पाहावं लागेल. हे चौकार असेल. क्या बात आहे, 8 चेंडू मध्ये 8 चौकार. मास्टर प्रथमतःच कुंदे स्पोर्ट्स कुंदे संघाला पाहतोय. नक्कीच क्रिकेटचे अनेक तारे सितारे पाहिले, परंतु 8 चेंडू मध्ये 8 चौकार इथे मारणारा आता मात्र या स्पर्धेमध्ये खेळाडू ठरलाय सुनील. आणखी एक आणि 9वा चौकार. ओहो, चौकारांची हॅट्रिक पुन्हा एकदा केली आहे. 500 रुपये जमा होतील यात मात्र शंका नाही आहे, परंतु कौतुक करावं लागेल फलंदाज सुनीलचा. सलगचा 9वा चौकार. आता मात्र धावसंख्या वेगाने पुढे सरसावताना 57. ओ धाव सलगचा 10 चेंडू मध्ये 10 चौकार मारणारा फलंदाज ठरला. क्या बात आहे, एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत सुनीलसाठी. क्या बात आहे, प्रेक्षकांच्या वतीनं इथे टाळ्यांचा कडकडाट होतोय. 10 चेंडू मध्ये 10 चौकार, 40 धावा वैयक्तिक देखील गेल्या त्याने. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथून फटके कसे येतील का पाहावं लागेल. ओहो, 11 चेंडू आणि 11 चौकार. व्हॉट कोइन्सिडेंट. त्या मधाशात मध्ये सुनील आल्याने धावसंख्या धावफलकावरती 65 65 धावा आहेत. सलग 11 चेंडू मध्ये 11 चौकार मारले. हो, आता मात्र बीट झाले आणि तत्पूर्वी पाहावं लागेल इथे मात्र अंतिम चेंडू येतोय डॉट. आणि अशा पहिल्या पर्वाचा पहिला इनिंगचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 65 65 धावा आहेत. 66 धावांचं आव्हान असेल, परंतु नक्कीच याडे 66 धावा नक्कीच चांगल्या पद्धतीने बनवायच्या असतील तर सुरुवातीपासूनच दाबाड संघाला देखील अतिशबाजी करावी लागेल, परंतु कौतुक करावं लागेल सुनीलचं. 11 चेंडू मध्ये 11 चौकार त्याने मारलेत आणि त्याचं देखील आपण कौतुक करूया. 44 धावा वैयक्तिक त्याने इथे मात्र आपल्या धावसंख्येवरती आपल्या संघासाठी जोडल्या, त्याचं देखील कौतुक. इथे आमचा हा शेवटचा टर्न होता. उद्या पुन्हा एकदा नक्कीच या मॅचचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पुन्हा एकदा भेटू. तत्पूर्वी आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. आई गावदेवी स्पोर्ट्स वडवले आयोजित धर्मवीर चषकाचा हा नक्कीच थरार. आणि मायक्रोफोनवरती आता मात्र आमच्या समवेत जोडले जातील प्रवीणजी शिंदे. थँक्यू ऑल ऑफ यू. धन्यवाद. जाऊयात मैदानाच्या दिशेने. मध्यंतर झालाय सामन्याचा. जबरदस्त फलंदाजी आपण पहिल्या डावामध्ये पाहिली, ज्यानं 11 बॉलवरती 11 चौकार लगावले. 1 मॅन आर्मी 1 मॅन शो सुनील थाळकेचा आपण थरार पाहिला. परंतु दुसऱ्या बाजूने पाहिलं तर विनोद जाधवची देखील बॅटिंग खूप चांगली राहिली, त्याने देखील त्याला उत्तम पद्धतीने साथ दिली. त्याच्यानंतर कपिल थाळकेच्या बॅटमधून एक षटकार आला आणि त्याच्यानंतर पहिल्या डावाच्या अखेरीस धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतो. एकंदरीत 65 65 धावा आणि 66 धावांचा वन असेल श्री गणेश शांतीनगर दाभाड संघासमोर. आपण हा पहिला थरार पाहिला, परंतु दुसऱ्या बाजूने विचार केला तर शांतीनगर दाभाड संघामध्ये देखील गणेश जाधव, शरद जाधव, भावेश पाटील सारखे फलंदाज, अनिल वाघे हे देखील विसरून चालणार नाहीये. धर्मवीर चषक 2025 मध्ये उपस्थित सर्व ग्रामस्थांचं, मान्यवरांचं, प्रेक्षक, मायबाप सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेतात त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत.
मॅच कडे जातोय. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होते गणेश जाधव आणि त्याच्या साथीने सागर जाधव. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खरं तर 18 बॉल आणि 66 धावांचं आव्हान डोळ्यासमोर घेऊन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. अत्यंत जबरदस्त फलंदाजी सुनील थाळके यांची आपण पाहिली. या अगोदर देखील त्याचे अनेक सारे रेकॉर्ड्स आपण नावावरती पाहिले. 6 बॉल 6 चौकार अगदी पाहिलं तर त्याच्या होम पिच वरती होते. परंतु आज या ठिकाणी या नगरीमध्ये आले, या वडवली गावामध्ये आज अनोखा इतिहास त्यांनी आपल्या नावावरती केलाय. आजच्या दिवसातील क्वालिफायरचा क्वार्टर फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये शांतीनगर दाभाड विपक्ष कुंदे स्पोर्ट कुंदे अशी मॅच आपण पाहतोय. षटकातला पहिला बॉल घेऊन येतोय गोलंदाज. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय जतीन थाळकेला. स्ट्रायकर एंड वरती गणेश जाधव. ज्या पद्धतीने कुंदे संघाने सुरुवात केली अगदी त्याच शैलीमध्ये सुरुवात करावी लागेल श्री गणेश शांतीनगर संघाला. पहिला बॉल इथून राईट मोर विकेटने मार्गस्थ केला जाईल गणेश जाधव साठी. पहिलाच बॉल लॉफ्टेड फटका, क्षेत्ररक्षक बॉल खाली, विकेटचा पतंग, बडी मछली जाल में फसती हुई गणेश जाधव जावं लागेल. विकेट, गोल्डन विकेट. या ठिकाणी गोल्डन डकचा शिकारी बनतोय गणेश जाधव. या महत्वपूर्ण मॅच मध्ये अपयशी ठरलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिल वाघेला दाखल केलाय. खरं तर 66 धावा विशाल आव्हाने मोठा डोंगर पार करायचा आहे शांतीनगर दाभाड संघाला. गोलंदाजाने केलेल्या चुका त्या मात्र दुसऱ्या डावामध्ये भरून काढाव्या लागतील या फलंदाजांना. कुंदे स्पोर्ट कुंदे संघाचा संपूर्ण दिवसामध्ये खेळ खूप चांगला राहिलाय. जतीन थाळके पहिल्याच बॉलवरती एक मोठी विकेट प्राप्त करतोय. राईट मुहूर्त विकेटने षटकातला पुढचा बॉल अनिल वाघेसाठी सफल होऊन खेळ. यावेळेला मात्र क्षेत्र जबरदस्त निवडलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेखाली आहे आणि त्यामधून चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. या डावातला आलाय पहिला चौकार अनिल वाघेच्या बॅटमधून. टीम शांतीनगर दाभाड संघाला विजय प्राप्त करायचा असेल, विजयावरती शिक्कामोर्तब करायचा असेल तर अशा पद्धतीची फलंदाजी कला करावी लागेल. जशाच तसे उत्तर द्यावं लागेल कारण सामना डू ऑर डायचा आहे. सन्माननीय रामबुवा यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया स्पर्धेमध्ये. जतीन थाळके पुन्हा एकदा धावायला सुरुवात करेल. राईट मोर विकेटने पुढचा बॉल सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळेल. प्रचंड गती होती बॉलमध्ये. एष्टी रक्षक सुनीलच्या हातामध्ये चेंडू बॉल विसावला गेला आणि त्यानंतर डॉट बॉल होतोय. धावसंख्या 4 वरती असताना 66 धावा, सर्वोच्च धावसंख्या जर कोणी उभी केली असेल या स्पर्धेमध्ये तर आदराने नाव घेतलं जाईल कुंदे स्पोर्ट कुंदे संघाचं. राईट मोर द विकेट पुढचा बॉल या ठिकाणी मात्र मार्गस्थ. आणखीन एक दर्जेदार बॉल आहे. क्राऊड अपील पंच सहमत नाही. या ठिकाणी क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता. चेंडू बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाहीये. बॅक टू बॅक सलगचा दुसरा बॉल डॉट. दबाव निर्माण करत असताना फलंदाजावरती जतीन थाळके मागचा मॅचचा हिरो ज्याने जबरदस्त गोलंदाजी आणि फलंदाजी केली होती आणि त्याचमुळे त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला होता. तोच जतीन पुन्हा एकदा एक अप्रतिम कामगिरी करतोय. राईट मोर द विकेट पुढचा बॉल. यावेळीचा मात्र पाहिलं तर दिशाहीन बॉल पाहायला मिळतोय. लेग स्टम्पला मिस करतोय. आउट ऑफ द लेग स्टम्पच्या बाहेरचा बॉल अगदी स्लो मोशन मध्ये या ठिकाणी इशारा दर्शवला गेलाय पंचांच्या माध्यमातून आणि त्यानंतर एक धावेने टीमची धावसंख्या 5 वरती. 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 66 धावांचा डोंगर पार करायचा असेल तर येणाऱ्या प्रत्येक बॉलवरती अटॅकिंग क्रिकेट खेळावा लागेल. आक्रमकता ठेवावी लागेल. अभी नाही तो कभी नाही आहे. जतीन थाळकेतला षटकातला पुढचा बॉल घेऊन जातोय अनिल वाघेसाठी. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॉडी पासून दूर अंतरावरती ठेवण्याचा प्रयत्न. आउट ऑफ द ऑफ स्टंप. या अगोदरचा बॉल पाहिला तर लेग स्टंपच्या बाहेरचा होता. त्यानंतर दुसरा बॉल पाहिला तर ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे आणि एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली जाते 6 धावा धावफळकावरती. अजून देखील पाहिलं तर या मॅच मध्ये चेंडू शिल्लक आहे 14 आणि 14 बॉल मध्ये धावा काढायचे. तब्बल 60 धावा इथे मात्र काढाव्या लागतील टीम शांतीनगर दाभाड संघाला. दोन्ही संघांचा प्रवास या स्पर्धेमध्ये खूप छान राहिलाय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा दिशाहीन बॉल पाहायला मिळतो. सलगचा तिसरा चेंडू स्वेअर हाताळला गेलाय जतीनच्या माध्यमातून. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 7 धावा धावफलकावरती. मात्र कुठेतरी कमबॅक करावं लागेल जतीन थाळकेला. पहिल्या आघाडीचे 3 चेंडू अप्रतिम होते परंतु त्यानंतर थोडासा स्वेअर मारा पाहायला मिळतोय. अनिल वाघे आहे त्याच्या साथीनं पाहिलं तर दुसऱ्या एंडवरती सागर आहे. या दोन्ही फलंदाजांना काहीतरी आता करिश्मा करून दाखवावा लागेल.
खरं तर इथून हा सामना जर शांतीनगर दाभाड संघाने जिंकला तर अविस्मरणीय सामना असेल या पूर्ण पंचक्रोशीमध्ये. ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल. या वेळेला दांडी 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 गुल. फलंदाज अनिल वाघे बाद. विकेट अनिल वाघे देखील बाद झाला. या मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी. या अगोदर पहिल्या डावामध्ये कमालीची फलंदाजी केली होती सुनील थाळकेनं. 11 बॉल्स वरती 11 चौकार लगावले. एक अनोखा इतिहास या असोसिएशन्स मध्ये त्याने आपल्या नावावरती केला. या असोसिएशन्स मध्येच नव्हे तर भिवंडी ग्रामीण मध्ये म्हटलं तरी वावगार ठरणार नाहीये. नवीन फलंदाज भावेश पाटील स्ट्रायकर एंड वरती आलाय. जतीनचा अंतिम बॉल भावेश पाटीलच्या विरोधात. यावेळेला स्विंग अँड मिस कट्टर बॉलचा वापर केला गेला. अप्रतिम चेंडू डिलिव्हर केला गेला आणि इथून मात्र लेफ्टी बॅटरला त्याने बांधून ठेवला गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्येचा फरक आपण पाहिला तर धावा फरक 7. इथून मात्र 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तब्बल 59 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता श्री गणेश शांतीनगर दाभाड संघाला. उद्या देखील 8 संघ ओमसाई क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळताना पाहायला मिळतील. खरं तर उद्या ठीक 9 वाजता पहिला सामना चालू होईल. ग्रँड फिनाले मेगा फायनल उद्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अनेक मान्यवर अनेक प्रेक्षक या मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. आणि पहिली मानाची सन्मानाची ट्रॉफी कोण उचलणार, हा धर्मवीर चषक कोण आपल्या घरी घेऊन जाणार, उद्या सर्व काही गोष्टी सिद्ध होतील. षटक क्रमांक 3 मध्ये तन्मय तरे कॅप्टन आहे टीमचा आणि इथून मात्र कॅप्टन गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंड वरती आहेत सागर जाधव. स्ट्रायकर एंड वरती आहेत. मात्र 12 बॉल मध्ये 59 धावा. नक्कीच पहिल्या डावामध्ये केनी सराने देखील उल्लेख केला होता. कुठेतरी चुकीचा निर्णय वाटला होता दाभाड संघाकडून आणि निश्चित तो आता सिद्ध होताना पाहायला मिळतोय. षटकातला पहिला बॉल समोरच्या दिशेला लॉफ्टेड फटका लॉंग ऑफ कडे. अगदी पाहिलं तर लॉंग ऑफ खाली होता आणि तिथून मात्र हा चौकार मिळेल सागर जाधव अँड कंपनीला. मिळतील 4 धावा. टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल 11 अंकावरती. अशा पद्धतीची फलंदाजी करावी लागेल टीम शांतीनगर दाभाड संघाच्या फलंदाजाला. यावेळेला आणखीन एक दर्जेदार बॉल, चांगला बॉल हाताळला गेलाय. अगदी पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर होता. थोडीशी गती दिली बॉलला आणि तिथून मात्र कमबॅक करत असताना गोलंदाज तन्मय तरे. आज पूर्ण दिवसामध्ये कुंदे संघाने प्रभाव दाखवला. आपल्या संघाचं वजन दाखवलं. खरं तर सर्वांची मनं जिंकली. विशेषतः सुनील थाळकेने केलेली बॅटिंग अविस्मरणीय. तन्मय तरे राऊंड द विकेटनं पुढचा बॉल घेऊन येतोय. यावेळेला मात्र विकेट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाहीये. प्रयत्न सुरू आहेत परंतु टायमिंग जुळत नाहीये. डॉट बॉल इथे देखील आलाय. धावसंख्या 11 वरती असताना पहिल्या बॉलवरती चौकार जरूर आला. त्यानंतर तन्मय तरे एक चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर कुंदे संघाच्या अनेक पाठीराखे या मॅचचा आनंद घेत आहेत. विशेषतः लेजंड क्रिकेटर दिनेश दादा भोईरे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांना खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवलं जात आहे. किरण थाळके देखील आय थिंक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. ते देखील लेजंड क्रिकेटर आहेत या टीमचे. यावेळेला मात्र पाहू शकाल लेटकट करण्याचा प्रयत्न मिड ऑफ कडे बॉलला ढकलला गेलाय. फक्त सिंगल घेतली आहे. भावेश पाटील स्ट्रायकर एंड वरती राहतील. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 12 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू क्रमांक 4 चा खेळ पूर्ण झालाय. मात्र कुठेतरी हा सामना हातातून निसटताना पाहायला मिळतोय दाभाड संघाच्या माध्यमातून. खरं तर दोन्ही संघांचा प्रवास सकाळच्या सत्रापासून संध्याकाळच्या सत्रापर्यंत खूप चांगला राहिला. परंतु या मॅच मध्ये टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा घेतलेला निर्णय कदाचित टीमला महागात ठरताना पाहायला मिळतोय. तन्मय तरे पुन्हा एकदा पुढचा बॉल घेऊन जाईल भावेश पाटीलसाठी. यावेळेला मात्र मधली एसटी उद्ध्वस्त केली. भावेश पाटीलला देखील द्यावं लागेल डगआउटला. आणखीन एक विकेट मात्र गमावली आहे श्री गणेश शांतीनगर संघाने. 5 चेंडूचा खेळ झालाय. भावेश पाटील देखील निराश पावलाने मागे जातोय. खरं तर या मॅच वरती आपलं अधिराज्य गाजवत असताना कुंदे प्रेक्षक मायबाप देखील घरच्या रस्त्याला परतीच्या प्रवासाला जाताना पाहायला मिळतात. कारण समोर चित्र त्या पद्धतीचं पाहायला मिळतंय.
12 धावा धावफलकावरती आहेत. अजून देखील या मॅच मध्ये 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. शरद जाधव येतात, अनुभवी खेळाडू आहे, परंतु उशीर झालाय कुठेतरी. नक्कीच जय पराजय हा होत असतो खेळामध्ये. जरी इथे कोणत्याही संघाला जरी पराजय वाटायला आला तरी नाराज होऊ नका, कारण ओमसाई क्रिकेट असोसिएशन अनेक स्पर्धा शिल्लक आहेत. तिथे प्रयत्नशील राहा, तिथे प्रयत्न करा, मेहनत घ्या आणि जिंकण्यासाठी निश्चितपणाने आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा असतील. तर मैत्रे राऊंड द विकेटने अंतिम बॉल शरद जाधव साठी. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथून मात्र डॉट बॉल येतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय 12 या अंकावरती. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि तब्बल 54 धावांची आवश्यकता. अशक्य असं आव्हान निर्माण झालंय. 6 ला 6 आले तरी विजय होणार नाही, अशा पद्धतीचं आव्हान आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल आणि 54 धावा. चला मॅच सुरू करा लगेचच. आई गावदेवी स्पोर्ट्स आयोजित धर्मवीर चषक 2025-26 हा रणसंग्राम आपण पाहतोय. खरं तर खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन दरवर्षी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत असतं. यावर्षी देखील उत्तम दर्जाचं आयोजन आपण पाहिलं. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आणला गोलंदाज शैलेश सुतार येतोय. शेवटचे 6 बॉल शिल्लक. शिवाजी पाटील आपण या ठिकाणी संपर्क साधायचा. चांगला बॉल आहे, डॉट बॉल इथे मात्र येताना आपण पाहतोय. शिवाजी पाटील महिंदे आपण या ठिकाणी संपर्क साधा थोडासा. इथून मात्र डॉट बॉल सुरुवात करत असताना गोलंदाज शैलेश सुतार. राईट राऊंड द विकेटने षटकातला पुढचा बॉल. यावेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक जरूर आहे, परंतु काही एक फरक पडणार नाहीये. KSK संघाला अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. आगेकूच करत असताना कुंदे स्पोर्ट कुंदे संघ. खरं तर एक ट्रॉफी त्यांनी या हंगामामध्ये आपल्या नावावरती केली आहे, गावदेवी स्पोर्ट दिघाशी या ठिकाणी. आणि आज पुन्हा एकदा त्यांचा खेळ चांगल्या दर्जाचा पाहायला मिळाला. औपचारिकता मात्र फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. फुलटॉस तो देखील पाहिलं तर इथे कनेक्शन चुकीचं पाहायला मिळालं. यावेळीचा बॉल मात्र पाहिलं तर बॉडीवरती आदळतो. त्यानंतर डॉट बॉल औपचारिकता शिल्लक आहे. उद्या या सामन्यांचा सांगता पाहायला मिळेल. खरं तर ग्रँड फिनाले मेगा फायनल अंतिम महामुकाबला या ठिकाणी पाहायला मिळेल. अनेक मान्यवर निश्चितपणाने या स्पर्धेला भेट देतील उद्याच्या दिवसामध्ये. आणखी एक दर्जेदार बॉल, डॉट बॉल होतोय. वारंवार चांगली गोलंदाजी झाली. पहिल्या डावामध्ये पाहिलं तर सुनील थाळकेने केलेली बॅटिंग आणि त्यानंतर आपण पाहिलं ना तर उत्तम साथ दिली होती खरं तर विनोद जाधव, हिटमॅन ऑफ टीम कुंदे. खूप चांगली बॅटिंग त्याची देखील या मॅच मध्ये राहिली. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र कुंदे स्पोर्ट कुंदे संघ अंतिम टॉप 4 मध्ये पोहोचताना ओमसाई क्रिकेट असोसिएशन मधून दुसऱ्यांदा क्वालिफायर होताना आपण पाहतोय. नाव आहे कुंदे स्पोर्ट कुंदे. कमोडीजे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्याकरिता सुनील थाळके आपण या ठिकाणी यायचं आहे. 11 चेंडू मध्ये 44 धावांची बहारदार खेळी केली आणि त्यानंतर आपल्याला कॅश प्राइज देखील या ठिकाणी दिले जाते.